शुक्रवारी एक्सवरील राधारमण दास या अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती। यामध्ये कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात एक अन्नधर्मीय व्यक्ती बीफ घेऊन येत काही धार्मिक घोषणा देत श्री पूजकांना मारहाण करतोय अशा आशयाच्या या पोस्टमध्ये काही महिन्यांपूर्वी ज्योतिबा मंदिर परिसरातील मारहाणीचा व्हिडिओ जोडण्याचा खोडसाळपणा करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या पोस्टवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय। एक्स या सोशल मीडियावर राधारमण दास या नावानं एक पोस्ट पडली होती। तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाबत ही संपूर्णपणे बनावट आणि खोटी पोस्ट आहे। भाविकांनी सदरबाबत खात्री केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि कोल्हापूरसारख्या शांतताप्रिय गावामध्ये कोणताही वादंग होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, परंतु भाविकांनी गैरसमज निर्माण करून घेऊ नये। याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे आणि सदर पोस्टवर कोणीही आपली प्रतिक्रिया न देता ही पोस्ट पूर्ण बनावट आहे याची आपण माहिती घ्यावी आणि याबाबत कोणी विश्वास ठेवू नये असं मी देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र वतीनं सचिव शिवराज नाईकवाडे म्हणून आवाहन करीत आहे। या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळानं जुना राजवाडा पोलिसात लेखी तक्रार दिली आहे। खोडसाळ पोस्टमुळे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळे संबंधित पोस्ट हटवण्यात यावी तसंच पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी श्री पूजकांनी केली आहे।